राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. बघा कसं असतं माहिती आहे का, की एखादा व्यक्ती आवेशामध्ये काय काय बोलून जातो काय समजत नाही. खरं तर आम्ही लोक म्हणजे जे मीडियावाले असतील किंवा मी असेल, आम्ही अशाच व्यक्तींच्या विरोधात बोलतो किंवा अशा व्यक्तींबद्दल बोलतो ज्या व्यक्तींबद्दल बोलण्यामध्ये काही तथ्य आहे, काहीतरी विशेष आहे, वेगळं आहे. म्हणून ज्यावेळेला तुम्ही लोकांनी बघताना व्हिडिओ बघत असाल, रिप्लाय देत असाल, कमेंट करत असाल, मी सगळ्यांना सांगतो की कमेंट करा, परंतु अशी काही कमेंट कराल की जेणेकरून ते तुमचीच वाट लागेल. तर अशी काही कमेंट करू नका. आपल्याला सगळ्यांना माहिती की आपल्या चॅनलवरती आज सकाळी एक 11:52 एक कमेंट आली होती आणि त्या कमेंटमध्ये आपल्याला धमकी देण्यात आली होती. आपल्याला म्हणण्यापेक्षा मला असं सांगण्यात आलं होतं की धनंजय मुंडे यांच्यावरती व्हिडिओ बनवायचं बंद कर, नाहीतर तुझा कार्यक्रम फिक्स. अशा आशयाची कमेंट गहिनीनाथ तोंडे नावाच्या एका व्यक्तीने केली होती. आता खरं तर हा व्यक्ती कोण आहे आपल्याला माहीत नाही, परंतु आपण त्यांची रीतसर तक्रार दाखल केलेली आहे. आणि हे अशा प्रकारे मी तुम्हाला फोटो पण एका साईडला लावेल. आपण संबंधित पोलीस स्टेशनला त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केलेली आहे. माझं एकच सांगायचं आहे की व्यक्त व्हा, बिनधास्त व्यक्त व्हा, परंतु तुमच्या व्यक्त होण्याने इतर कोणीतरी डिस्टर्ब होऊ नये याचं देखील तुम्ही नक्की भान बाळगा. कारण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही ज्या व्यक्तींबद्दल बोलतो आहे किंवा व्यक्तींविरोधात बोलतो आहे त्या लोकांचं काहीतरी तथ्य आहे. उगाच आम्ही उठून सुटून कोणावरती आरोप करत नाही किंवा काही बोलत नाही. आम्ही राज्यामध्ये 14 कोटी लोक राहतात, त्या 14 कोटीमधल्या फक्त एकाच व्यक्तीबद्दल आम्ही का बोलतो आहे? कारण काहीतरी कुठं ना कुठंतरी ते अडकलेलं आम्हाला दिसतं म्हणून आम्ही ते बोलतो आहे. आणि तुम्हा सगळ्यांना दिसते, इतके हजारो लाखो आपल्या सगळ्या परिवारातल्या लोकांमधून एखादी अशी व्यक्ती समोर येते आणि अशा प्रकारचं काहीतरी कृत्य करते. पण कायदेशीर सल्ल्यानुसार आम्हाला अशा सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. खरं तर तक्रार करणं माझी इच्छा नव्हती, परंतु शेवटी कायद्याचा भाग असल्यामुळे आपल्याला ते करून एक सेफ साईड आपल्याला करायला लागत होती. म्हणून आपण संबंधित व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. ही जस्ट मी तुमच्यासमोर इन्फॉर्मेशन यासाठी ठेवतो आहे कारण मी सकाळी आपल्या चॅनलवरती जशी कमेंट आली होती तसं मी एक स्क्रीनशॉट देखील शेअर केलेला आणि तुम्हाला सगळ्यात सांगितलं. तर त्या स्क्रीनशॉटच्याबद्दल जी काही इन्फॉर्मेशन होती, कायदेशीर प्रक्रिया, ते देखील तुम्हाला सांगणं फार महत्त्वाचं होतं. ठीक आहे. बाकी खरंच खूप प्रेम करता, परंतु कमेंट करताना थोडासा विचार करून करा की कारण आम्ही काय आमची तुमची काय म्हणा किंवा आमची आणि त्या व्यक्तींची काही पर्सनली दुश्मनी नाही आहे, परंतु ज्या प्रकारे संतोष देशमुखांची हत्या झाली हे देवही माफ नाही करणार आणि कोणीच नाही माफ करू शकत अशा लोकांना. त्याच्यामुळं बोलायला भाग पडतं. त्यामुळे तुम्ही उत्तर देताना, प्रतिक्रिया देताना थोडासा विचार करून उत्तर देता. जय शिवराय, जय मल्हार.